विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, KRT आर्ट, BH कॉमर्स आणि एम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. आपण GG 220B जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल यामध्ये टॉपिक बघतोय टुरिझम म्हणजेच पर्यटन. विद्यार्थी मित्रांनो, टुरिझम पोटेन्शियल ऑफ महाराष्ट्र या टॉपिकविषयी आपण चर्चा करत आलो आहोत. या टॉपिकविषयी चर्चा करत असताना महाराष्ट्रातील पर्यावरण किती महत्त्वाचं आहे, किंवा किती प्रकारची क्षमता आहे हे आपण या तासिकेमध्ये किंवा मागील तासिकांमध्ये बघितलं आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये पर्यटकांसाठी अनेक आकर्षण स्थळे विकसित झाली आहेत. महाराष्ट्राला लाभलेली किनारपट्टी, उत्तुंग हिरवेगार सह्याद्री पर्वत आणि दाट जंगले यामुळे पर्यटन क्षेत्राला विविधता आली आहे. समुद्र किनाऱ्यावरची पांढरी वाळू, नारळाची झाडे, समुद्राच्या लाटा इत्यादीमुळे किनारी प्रदेशामध्ये अनेक नवीन वेगवेगळ्या प्रकारचे बीचेस, वेगवेगळ्या प्रकारचे समुद्र किनारे निर्माण झाले आहेत. मुंबईच्या किनाऱ्यापासून तर खाली सिंधुदुर्गच्या किनाऱ्यापर्यंत अनेक पर्यटन स्थळे आहेत. सह्याद्री पर्वतावरून दिसणारे निसर्ग सौंदर्य, धबधबे, हिरवेगार डोंगर उतार इत्यादीमुळे थंड हवेच्या ठिकाणी विकसित झाली आहेत. महाराष्ट्राला शिवाजी महाराजांचा इतिहास असल्याने पश्चिम घाटावरील अनेक किल्ले सुद्धा पर्यटकांचे आकर्षण आहेत. दाट जंगलामध्ये राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये विकसित केली आहेत. त्याचाही पर्यटन स्थळामध्ये समावेश होतोच. वरील निसर्ग निर्मित पर्यटन स्थळाच्या व्यतिरिक्त अनेक धार्मिक पर्यटन स्थळे महाराष्ट्रामध्ये आहेत. उदाहरणार्थ अष्टविनायकापैकी 5 गणपतीची स्थाने, 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंगे, मारुती मंदिरे, 3.5 शक्तिपीठे, प्राचीन लेणी या व्यतिरिक्त अनेक धार्मिक स्थळे आहेत. या सर्व बाबतीमध्ये आपण बघत असताना वरील सर्व प्रकारच्या पर्यटनाव्यतिरिक्त शेती पर्यटन असेल, वैद्यकीय पर्यटन असेल याचाही विकास मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात चालू आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण जर विचार केला तर घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालणाऱ्या माणसाला कधी ना कधी जीवनाची उबक येते. त्यामुळे खेड्यातील शांत आणि निसर्गरम्य वातावरणात 2-4 दिवस घालवण्याची बऱ्याच लोकांची तयारी असते. नेमका ह्याच गोष्टीचा विचार करून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी शेती पर्यटन किंवा अॅग्रो टुरिझम या संकल्पनेचा विकास झाला आहे. बारामती तालुक्यातील 25 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मावळ गट बनवला आहे. सह्याद्रीचे नैसर्गिक सौंदर्य आणि धबधबे, दाट जंगले, देवळे, ग्रामीण भोजन आणि ग्रामीण संस्कृती यांचा आस्वाद घेत लोक ग्रामीण भागात मजेत राहतात. शेतकऱ्यांनी पर्यटकांसाठी हॉलिडे रिसॉर्ट बांधले आहेत. पवना धरण असेल, दुधीवरी मंदिर असेल, लोहगड किल्ला असेल, सिंहगड किल्ला असेल, धरणाच्या जलाशयात बोटिंग इत्यादी सारख्या पर्यटनाच्या 2 दिवसांची टूर आयोजित केली जाते. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर, मोराची चिंचोली या खेड्यातील ग्रामीण भागाचा विकास झाला आहे. तिथे एकूण 3000 मोर आहेत. प्रत्येक माणसामागे एक मोर आहेत. या मोर मुक्तपणे वावरत आहेत. सकाळी ऊन येईपर्यंत दिसतात आणि नंतर संध्याकाळी दिसतात. दुपारी अंतर्गत भागामध्ये सावलीत जाऊन बसतात. येथील शेतकऱ्यांनी मोर दाखवणे, बैलगाडीतून पर्यटकांना फिरवणे, झाडाला दोऱ्या बांधून झोपाळे केले आहेत. एका लोकांना आनंद मिळवून देणे आणि ग्रामीण जेवण पुरवणे इत्यादी प्रकारे या दिवसाचा कार्यक्रम आखला गेला आहे. यामुळे अनेक पर्यटन या ठिकाणी येतात आणि भेट देतात. विकसित देशामध्ये आपल्या देशात वैद्यकीय उपचाराचा खर्च कमी होतो, त्यामुळे वैद्यकीय पर्यटन विकसित झाले आहेत. आता भारतामध्ये झालेल्या विमानसेवेचा विकास, उत्तम प्रतीच्या हॉस्पिटल्स, उच्च आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, योग्य काळजीचा घेणारा कर्मचारी वर्ग इत्यादीमुळे मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या मोठ्या शहरातील अद्ययावत सुविधा असलेल्या इस्पितळात परदेशातून पेशंट येतात आणि वैद्यकीय उपचाराचा लाभ घेतात. सौदी अरेबिया असेल, कुवेत असेल, इराण असेल इत्यादी देशातील रुग्ण भारतात येऊन हृदयाची शस्त्रक्रिया, गुडघे शस्त्रक्रिया, मेंदूची शस्त्रक्रिया, दातांचे रोपण इत्यादी वैद्यकीय सेवांचा स्वस्तात लाभ घेतात. शस्त्रक्रियेच्या काळामध्ये परदेशी नागरिक भारतात राहिल्याने देशाला परकीय चलन प्राप्त होते. एवढेच नव्हे तर बरे झाल्यावरती आजूबाजूच्या पर्यटन स्थळांना भेटी देतात. त्याशिवाय इगतपुरीचे विपश्यना केंद्र असेल, लोणावळ्याचे मनशांती केंद्र असेल, उरुळी कांचन असेल, औरंगाबादचे स्वामी विवेकानंद केंद्र असेल या ठिकाणी विविध वैद्यकीय पर्यटकांचा लाभ घेतात. फिल्म टुरिझमचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वाव आहे. आता ज्याप्रमाणे भारतातील चित्रपट निर्माते आपली पूर्ण टीम परदेशात घेऊन शूटिंग करतात, एक महिना तिथे राहतात, त्याचप्रमाणे देशातील लोकांनी महाराष्ट्रातील सुंदर बीचेस, पुरातन कलेचा वारसा असणारी मंदिरे, सह्याद्री पर्वतातील निसर्ग सौंदर्य, धबधबे, प्राचीन किल्ले यांच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी वापर करतात. या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्शन प्लॅन तयार केले आहेत आणि पर्यटन क्षेत्राचा विकास करून जुन्या स्मारकांचे, किल्ल्यांचे संवर्धन करून परदेशी निर्मात्यांना महाराष्ट्रात आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटन केंद्राला भेटी देताना त्यातून जास्तीत जास्त मोठ्या परकीय चलनमुळे याच प्रकारचा टुरिझम पोटेन्शियल क्षमता महाराष्ट्रामध्ये आहे. अशा प्रकारची टुरिझम पोटेन्शियल क्षमता आपण बघितली आहे.
विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिक विषयी बघत असताना आपण काय काय बघितलं त्याचाही थोडक्यात आढावा घेऊया. महाराष्ट्रातील पर्यटनाची वाढ आणि विकास या गोष्टीविषयी आपण मागे तासिकेला बघितलं. त्याचबरोबर महाराष्ट्राची पर्यटन क्षमता या टॉपिकमध्ये बघत असताना आपण मागील तासिकेला बघितलं की महाराष्ट्रातील पर्यटनाचे आकर्षण काय, आणि आजच्या तासिकेला बघणार आहोत महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांच्या श्रेण्या आणि वर्गीकरण. त्यानंतर कृषी पर्यटन असेल, कृषी पर्यटनाची सुरुवात असेल, कृषी पर्यटनाची काय आवश्यकता काय आहे, कृषी पर्यटनासमोर आव्हानं कोणकोणती, कृषी पर्यटनाची कृती कोणती आहे, कृषी पर्यटनामध्ये कोणकोणत्या काळजी घेण्याची गरजेची आहे, कृषी पर्यटनाचे फायदे काय, कृषी पर्यटनाविषयी आपण माहिती बघणार आहोत. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण बघणार आहोत की महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, त्या महामंडळाचा उद्देश काय होता, या कोणकोणत्या उपक्रमाची माहिती घेतली जाते, कोणकोणत्या प्रकारच्या योजनांचा आढावा केला जातो, जिल्हानिहाय पर्यटन विकास कसा केला जाईल, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने विकसित केलेली पर्यटन स्थळे कशी आहेत, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे भविष्यातील वेध काय, किंवा पर्यटन स्थळांचा श्रेणी किंवा दर्जावाढ करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत, पर्यटन विकासासाठी MTDCचे महोत्सव कोणकोणते आहेत, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाला प्राप्त झालेली पारितोषिके कोणती आहेत, याचाही आपण याविषयी चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील पर्यटन स्थळाच्या श्रेण्या आणि वर्गीकरण याविषयी चर्चा करत असताना महाराष्ट्रामध्ये असलेल्या पर्यटन स्थळाचे वर्गीकरण करून त्या वेगवेगळ्या श्रेण्या देण्यात आल्या आहेत. आता सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की राज्यातील पर्यटन स्थळांचे अ, ब, क अशा 3 गटामध्ये विभागणी करण्यात आली, म्हणजे अ, ब आणि क. आता बघा, या वर्गीकरणानुसार पर्यटन स्थळांच्या विकासासाठी शासनाकडून किती निधी उपलब्ध करून दिला जातो. उदाहरणार्थ, क दर्जातील जर पर्यटन स्थळ असेल, क दर्जातील पर्यटन स्थळासाठी जिल्हा विकास योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून दिला जातो. आता बघा क, आता त्यानंतर ब बघूया. ब वर्ग पर्यटन स्थळासाठी राज्य सरकार निधी उपलब्ध करून देतं, आणि अ वर्ग असेल त्यामध्ये अ वर्गासाठी पर्यटन स्थळांना केंद्र राज्य सरकारकडून निधी उपलब्ध होत असतो. म्हणजे ह्या सर्वात महत्वाच्या ह्या 3 गोष्टी या ठिकाणी समजल्या. अ असेल, ब असेल आणि क असेल. क असेल तर तो जिल्हा विकास योजनेअंतर्गत, ब असेल तर राज्य सरकार, आणि अ असेल तर केंद्र आणि राज्य सरकार मार्फत त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला जातो. अशा प्रकारे कोणत्या असणाऱ्या पर्यटन स्थळाला या 3 गटामध्ये गेल्यानंतर याला कोणत्याच भागाकडून कोणाकडून निधी उपलब्ध करून जाईल हे आपण या ठिकाणी बघितलं. आता याविषयी बघत असताना आपण महाराष्ट्रामध्ये असणारे वेगवेगळ्या श्रेण्या देण्यात आल्या असल्या तरी आपण बघितलंय अ वर्ग असेल, ब वर्ग असेल, क वर्ग असेल असं वर्गीकरण केलेलं असलं तरी अ वर्ग पर्यटन स्थळ म्हणजे नेमकं काय, तर बघा अ वर्ग पर्यटन स्थळ म्हणजे काय, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचं केंद्र, ठिकाण, केंद्र शासन किंवा परराष्ट्राकडून मिळालेल्या अर्थसहाय्याने विकसित करण्यात येणारे ठिकाणे. लक्षात ठेवा, अ वर्ग पर्यटन स्थळाचा विचार करत असताना आपण जे राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय कीर्तीचं केंद्र आहे, ज्या ठिकाणी केंद्र शासन किंवा परराष्ट्र शासनाकडून मिळालेल्या अर्थसहाय्याने विकसित केले झालेले ठिकाणे कोणकोणती. उदाहरणार्थ एलिफंटा बेटाचा विकास असेल, अजिंठा असेल, वेरूळचा विकास योजना असेल, जागतिक वारसा असणारी ठिकाणं असतील, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकास, अशा वगैरे वगैरे, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे ठिकाणं आहेत ज्या ठिकाणांचा केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या केंद्रामुळे निर्माण झाले असतील तर यांचा आपण वर्गीकरण हे अ वर्ग पर्यटन स्थळामध्ये करत असतो. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला ब वर्ग पर्यटन स्थळ म्हणजे काय, तर ब वर्ग पर्यटन स्थळामध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील महत्वाच्या पर्यटन स्थळांचा समावेश होतो, ज्या राज्यांची साधन संपत्तीमधून विकसित करण्यात आली आहे त्याचा प्रामुख्याने समावेश ब वर्ग गटामध्ये होतो. आता त्यानंतर पुढे जाऊया क वर्ग गटामध्ये समजू. क वर्ग पर्यटन स्थळामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील स्थानिक महत्व असलेली पर्यटन स्थळे येतात, म्हणजे जिल्ह्यातील स्थानिक महत्वाची असणारी पर्यटन स्थळे. या पर्यटन स्थळांचा विकास जिल्हा नियोजन विकास महामंडळाच्या उपलब्ध तरतुदीनुसार करण्यात येत असतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे अ वर्ग पर्यटन स्थळ असेल, क वर्ग पर्यटन स्थळ असेल किंवा ब वर्ग पर्यटन स्थळे असेल, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे हे पर्यटन स्थळे त्यांचा विकास हा तेथील असणाऱ्या कोणकोणत्या घटकावर अवलंबून हे आपण या ठिकाणी बघितलं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पर्यटन स्थळ असेल किंवा पर्यटन स्थळांच्या ह्या गोष्टीविषयी यांच्या असणारे वर्गीकरण, अ वर्ग पर्यटन स्थळ, ब वर्ग पर्यटन स्थळ आणि क वर्ग पर्यटन स्थळ हे कसे आहेत आणि ते कोणाच्या मार्फत चालले जातात याचा आजच्या तासिकेला विचार केला. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात काही शंका प्रश्न निर्माण झाले असतील तर आपण या ठिकाणी माझा मेल ID दिलाय, यावरती आपण मेल करू शकता. आपण पुढील तासिकेला पुन्हा नवीन टॉपिक घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत ओके बाय, गुड डे.